बघा, आयोजक आम्हाला जे नियम सांगतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मंकड विकेट नसेल, लेग बिफोरची विकेट नसेल, त्यानंतर प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू जरूर असेल, परंतु तो फक्त विमर आणि त्यानंतर अगदी वाईटसाठी तो रिव्ह्यू असेल. परंतु तो रिव्ह्यू जर का तुम्ही गमावला, त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट रिव्ह्यू उपलब्ध नसेल. तो रिव्ह्यू जर तुमचा सक्सेसफुल झाला तर मात्र नेक्स्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी जरूर असेल. परंतु ज्यावेळी पंचांना कोणतीही शंका वाटली त्यावेळी ते रिव्ह्यू घेऊ शकतात आणि एखादा निर्णय कॅमेऱ्यामध्ये जर कॅप्चर झाला नाही तर ऑनफिल्डचा जो डिसिजन असेल तो ग्राह्य धरला जाईल. बॉल इथेच समालोचन कक्षाच्या समोर चेक करायचे आहेत आणि तुम्हाला 2च बॉल चेकिंगसाठी दिले जातील. त्यातील एक बॉल तुम्हाला चॉईस करायचा आहे आणि एक सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय सौद इलेव्हन आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला सालिम इलेव्हन. एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. कारण की एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर बबलू नजे असतील आणि दुसरीकडे तुम्ही पाहणार आहात सौद नजे. शादाबभाई नजे यांच्याकडून प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. शादाबभाई म्हटल्यानंतर कॅश प्राईज जरूर असतं. आपल्या दामतकरांवरती भरपूर प्रेम आहे. दामतकरांनी चांगलं खेळावं, आपल्या गावाला एक चांगल्या उंचीवरती क्रिकेटच्या माध्यमातून घेऊन जावं, हेच सातत्यानं त्यांचा उद्देश राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं बऱ्याचशा स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जातात, त्यानंतर बऱ्याचशा स्पर्धा खेळल्या जातात. स्वतः देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. परंतु ज्यावेळी टीमला गरज असते त्यावेळी एक चांगला प्लेयर ते खऱ्या अर्थानं त्यांच्या जागी मैदानाच्या आतमध्ये पाठवत असतात. दामत प्रीमियर लीग 2025 सादभाई नजे आणि मुसाभाई यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा, या 2 व्यक्तिमत्वांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण गावाला एका प्लॅटफॉर्मवरती एकत्रित आणण्याचं काम, एका प्लॅटफॉर्मवरती खेळण्याचं काम आणि हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्या गावाला मिळवून दिला आहे. यातून आता या प्रीमियर लीगमधून नवनवीन खेळाडू आपल्या समोर येतील, त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि मग त्यांचा खेळ इथून जर का समोर आला ना तर त्यांना आपल्या गावच्या जी मोठी टीम आहे त्या टीमच्या स्क्वॉडमध्ये जरूर जागा मिळेल. त्यासाठी खऱ्या अर्थानं या आमच्या 2 जे खऱ्या अर्थानं नेतृत्व आहेत त्यांच्या माध्यमातून हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे, उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय पहिली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली. एकीकडे तुम्ही पाहताय सालिम इलेव्हन आणि 4 ओव्हरसाठी फक्त 20 मिनिटे. सर, जर तुमच्याकडे तुमची 3 षटकं 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक प्लेयर तुमचा 30 या सर्कलच्या आतमध्ये असेल. म्हणजेच काय तर 4 षटकांमध्ये तुम्हाला बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करायची आहे, हे लक्षात असू द्या. जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल आमचे साथी स्कोरर या ठिकाणी टायमर लावतायत आणि मग तुम्हाला प्रत्येक वेळी ऑन केलं जाईल. यस, व्हेरी फर्स्ट बॉल समोर आपण पाहता अन्नस इंजिनियर. हो, पहिलाच बॉल ऑन साईडला, फटका फसलाय, मिस टायमिंग, फिल्डर आहेत, पकडले कॅच. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट गोलंदाज आपण पाहताय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते. अखिल यांनी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. आता ही चर्चा 1 वर्षभर आपल्याला पाहायला मिळेल. दामत प्रीमियर लीग 2025 चालू झाली आणि त्या दामत प्रीमियर लीग 2025च्या पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. त्या पहिल्या बॉलवरती पहिली विकेट जर कोणी मिळवली असेल तर ती गोलंदाज अखिल यांनी, आणि ती विकेट जर कोणाची असेल तर अनस इंजिनियर. या वर्षांच्या हंगामामध्ये भरपूर सारा फॉर्ममध्ये असलेला अनस इंजिनियर पहिला बॉल फेस करत होता आणि अखिलने त्यांना मात्र परत पाठवलंय. चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं ऑर्गनायझर आपण पाहताय आमचे सादभाई नजे आणि मुसाभाई, ज्यांनी सातत्यानं क्रिकेटला प्राधान्य दिलंय. जावेदजी बादरकर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालाय. साहेबांना विनंती आहे आपण देखील या, आपलं देखील दामत प्रीमियर लीगमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. प्रत्येक दामतकर आज या मैदानावरती येताना पाहायला मिळेल, कारण की आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या गावाची, आपल्या मानाची, आपल्या अभिमानाची, स्वाभिमानाची, आपल्या हक्काची स्पर्धा आहे, आपल्या हक्काचं व्यासपीठ आहे. त्याच्यामुळे या हक्काच्या व्यासपीठावरती आज दामतकर खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट आणि जे सेलिब्रेशन होतं सालिम इलेव्हन दामत टीमचं ते सांगून जात आहे की इथे अनस इंजिनियरची विकेट ही किती महत्त्वाची होती.
पहिला बॉल फेस करायचा होता. 4 ओव्हरची मॅच आहे, थोडासा वेळ घेणं गरजेचं होतं, परंतु पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. हो, इथे देखील फटका, मिस टायमिंग. खुरम नजे आलेत बॉल खाली, ते कॅच पकडतील आणि इथे बॅक टू बॅक दुसरा हादरा मिळतोय सौद 11 टीमला. फलंदाज बाद होईल टीमचा कॅप्टन सौद नजे. शब्बीर चाचा तांबोली आणि इम्रानभाई टिबाले यांना देखील विनंती आहे, साहेब आपण देखील यायचं आहे, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील दामत प्रीमियर लीग मध्ये आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आपण या व्यासपीठ आपलं आहे, आपण या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. आजगरबाई खोत आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरतून या स्पर्धेला एन्जॉय करतात. आज खऱ्या अर्थानं गावची स्पर्धा पाहण्यासाठी दामत प्रीमियर लीग साठी अकिल मोलाना यांनी जर का विकेट हॅट्रिक मिळवली तर शादाबबाई नजे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज, 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि इथून नवीन फलंदाज आसिफ मोलाना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी गेलेत. त्यांच्या बॅटमधून जर का षटकार हॅट्रिक आली तर त्यांच्यासाठी देखील शादाबबाई नजे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज, एका षटकारासाठी 1000चं कॅश प्राईज. आता इथून संघ थोडासा अडचणीमध्ये, कारण की बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये तो षटकार महत्त्वाचा असेल का? हो, इथे देखील आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते, एक सिंगल धाव इथून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धावेनं आपण जर पाहायला गेलं तर अकाउंट ओपन झालंय. तर बॅटिंग करत असताना सौद 11 या टीमचं एक या धावसंख्येनं MTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. अगदी आपण तुम्ही पाहताय लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे, जे आमचे कुणाल म्हात्रे आहेत ते मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. हो, यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु आधीच सांगितलंय लेग B4ची विकेट तुम्हाला मिळणार नाही. आणि त्याच्यामुळेच आपण पाहताय ना की अभित खोत त्या ठिकाणी अगदी यस्टरना कव्हर करत होते, बरोबर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलमध्ये गती इतकी होती ना की मात्र गतीनं बीटच केलंय. आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये 4 बॉल आतापर्यंत झालेत, एकच धाव आली, 2 महत्त्वपूर्ण धक्के दिलेत, हादरेच दिलेत, भूकंप आलाय तो सौद 11 टीमसाठी. हो, आडव्या बॅटमधून अगदी पाहताय बॅटची इनर एज, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु पोहोचले त्या ठिकाणी आसिफ. एक धाव इथून कंप्लीट झाली. एका धाबेनंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 वरती. अकिल यांना पहिलं षटक खुरम यांनी का दिलं, या सर्व गोष्टीची चर्चा अगदी आपण पाहताना मैदानाच्या बाहेर जरूर आपल्याला पाहायला मिळाली. कारण की याच स्क्वॉडमध्ये जर पाहिलं गेलं ना तर चांगले गोलंदाज असताना आपण पाहता अकिल यांच्याकडे गेले आणि अकिल यांनी मात्र ते काम या ठिकाणी कंप्लीट करून दाखवलं आहे. त्यांनी 2 विकेट ज्या महत्त्वपूर्ण मिळवल्यात. हो, आडव्या बॅटमधून बॉलला सरळ पाठवून दिलाय, काव कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. एका षटकारासाठी शादाबबाई नजे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज होतं आणि ते 1000 रुपये आता आमच्याकडे तुम्ही जमा करा, कारण की एक षटकार आलाय, एक षटकारासाठी 1000 होते. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या साह्यानं आपण पाहताय 8. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 30 या सलक्यांचं रिस्ट्रिक्शन आता हटलं जाईल. आता 5 फिल्डर तुम्हाला बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील, त्या ठिकाणी फील्डिंग करताना पाहायला मिळतील. 5 विविध विभागामध्ये आता ते खऱ्या अर्थानं विखरले जातील आणि हे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय खुरम नजे गोलंदाजी मार्कवरती आलाय. सेकंड ओव्हरमध्ये खुरम नजे यांना आपण पाहू शकता. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर लगेच मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेत. अगदी जर तुम्ही पाहताय डीप कव्हरमध्ये एक फिल्डर आहे, त्यानंतर एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, त्यानंतर अगदी आपण पाहता एक मिड विकेट, डीप मिड विकेटमध्ये, आणि त्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर अगदी शॉर्ट फाईन लेग.
आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हर, अशी फिल्डिंगची व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो, पहिला फुलटॉस बॉल आणि त्या बॉलवरती देखील एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाव आली आहे फुलटॉस बॉलवरती. एक धाव तर जरूर इथून कंप्लीट केली जाते, परंतु इथे डिस्कशन चालू आहे दोन पंचांमध्ये. थोडंसं डिस्कस केलं जाईल, जो डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. इथे मात्र थोडंसं ओके, पंचांचा खऱ्या अर्थानं DRS या ठिकाणी मागणी केली आहे. पंचांनी हा DRS घेतला आहे. आपण या ठिकाणी चेक करूया MTC लाईव्हच्या माध्यमातून, टेक्निकल रूममधून. जे आमचे अक्षय म्हात्रे सर या ठिकाणी ऑपरेटर आहेत टेक्निकल रूममध्ये, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चेक केलं जाईल हा विमर आहे की नाही. हाईट फॅक्टर या बॉलवरती पाहायला मिळतो आहे. तो हाईट फॅक्टर खऱ्या अर्थानं नक्की आहे की नाही, कमरेपेक्षा उंच आहे का, या सर्व गोष्टींची चाचपणी या ठिकाणी केली जाते. सर इट्स अ नो बॉल, कमरेपेक्षा उंच आहे आणि ते ओळखलं खऱ्या अर्थानं आपण पाहताय. पण सर थोडंसं की काय आहे, एखादा डिसिजन अगदी घाई गडबडीमध्ये चुकीचा देखील होऊ शकतो. त्यासाठी आपल्याकडे टेक्निकल खऱ्या अर्थानं टीम देखील आहे. त्याच्यामुळं एखादा निर्णय चुकीचा देण्यापेक्षा ते थांबलेलं योग्य आहे. नेक्स्ट बॉल फ्री. हो, ऑन साईडला फटका चांगला आहे. डेड बॉल आहे का? डेड बॉल असेल. फटका तर चांगलाच होता, परंतु अगदी आपण पाहताय फिल्डिंग त्या ठिकाणी अगदी सजावट चालूच होती. फिल्डर धावत होते, पोझिशन त्यांनी ठेवलीच नव्हती. त्याच्यामुळे मात्र हा डेड बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. आणि आता मात्र हा बॉल कुठेही गृहीत धरला जाणार नाहीये. धावफलक जर पाहायला गेलं तर 10. हो, यावेळी चांगला बॉल, फुल्ललींचा बॉल, फ्रीडचा बॉल होता. तिथून जर पाहायला गेलं तर हा डॉट बॉल असं आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती जर पाहायला गेलं तर तो फुल टॉस आला होता, त्याच्यावरती मात्र एक सिंगल धाव देखील पाहायला मिळाली होती. त्यानंतर 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. नेक्स्ट बॉल. हो, इथे स्लॅश केला. फिल्डर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला फिल्डर अगदी दूरवरती येत, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव इथून देखील कंप्लीट केली जाते. एक धाव आल्यानंतर धावफलक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं आता इथून पाहायला मिळेल का सौद 11 दामट टीमची. कारण की 2 मोठे फटके स्वतः टीमचा कॅप्टन सौद बाद झालाय, त्यानंतर अनस इंजिनियर देखील बाद झालाय. आता खऱ्या अर्थानं अभित खोत मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर जर पाहायला गेलं तर आसिफ आहेत. हे 2 फलंदाज खऱ्या अर्थाने इथून चांगली कामगिरी करतात. हो, इथे फुलटॉस बॉल, त्याच्यावरती प्रहार चढवलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. आबिद खोत यांच्या बॅटमधून आलाय हा षटकार. या षटकाराची आवश्यकता होती. हा षटकार येणं खऱ्या अर्थानं गरजेचंच होतं, कारण की धावगती थोडीशी धीम्या गतीने चालली होती. जणू काय समोर अगदी मोठा स्पीड ब्रेकरच ठेवलाय, परंतु त्यानंतर तो स्पीड ब्रेकर आता पार केला जातोय आणि गाडी अगदी वेगानं पुढे चालली आहे. हो, ऑन साईडला बरोबर अगदी पाहताय मिडल ऑफ दी बॅट बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा धमाका आबिद खोत यांच्या बॅटमधून आलाय हा दुसरा षटकार. षटकार हॅट्रिक साठी देखील कॅश प्राइज आहे. शादाबाई नजे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिक साठी 2 तर आलेत. काय इथून षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का? खुरब नजे जे नेहमीच जर आपण पाहायला गेलं तर इकॉनॉमिकल राहिलेत.
इथे देखील आपण पाहताय बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. पंचांनी देखील नोचा इशारा दिलाय. षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली आहे आबिद खोत यांची आणि त्यांच्यासाठी देखील आपण पाहताय गोलंदाज चेंज. नवीन गोलंदाज तुम्हाला वापरावा लागेल. हे एक चांगला गोलंदाज, त्याच्यावरती प्रहार चढवले, 3 षटकारांचा बार खाल्ला, 2 विमर टाकले. आता मात्र संकटामध्ये सापडली आहे सालिम 11 टीम. पहिल्या षटकामध्ये सर्व काही चांगलं चाललं होतं, 2 विकेट्स आल्या होत्या, थोडासा दबाव होता. साऊथ 11 आपण पाहताय अगदी जर पाहायला गेलं तर दबावामध्ये चालली होती. त्यानंतर आसिफ गेले, त्यांच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आला, थोडासा दबाव कमी झाला. त्यानंतर आबिद कोच स्ट्राईकवरती आले आणि त्यांच्या बॅटमधून हे 3 मोठे फटके पाहायला मिळतात. शादाबभाई नजे यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ते 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आपण पाहताय. फलंदाज आबिद खोत त्यांना मात्र इथं दिलं जाईल कारण की हॅट्रिक तर त्यांनी कंप्लीट केली आहे. स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक इथं कंप्लीट करत असताना आबिद खोत त्यांना तुम्ही पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 33 आणि बॉल आतापर्यंत झाले 4. इथे देखील फटका चांगलाच आहे परंतु मिस टायमिंग राहिलाय. फरक पडणार नाहीये कारण की बॉल फ्रीच आहे. पकडलं होतं बरोबर झाल्यामध्ये अडकवलं होतं. चला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 32, विकेट्स आल्या त्या 2. हे षटक मोठं झालं. खुरमबाय नजे यांच्यावरती आक्रमण झालं जिथे एक चांगले गोलंदाज म्हणून अगदी तुम्ही MTC लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. ग्राफ्स देखील आपण पाहताय कुठल्या रिझनमध्ये षटकार आले हे सगळं काही दाखवलं जातं MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. या ठिकाणी फार चांगलं वर्क करते MTC लाईव्ह. प्रत्येक वेळी नवनवीन अगदी टेक्नॉलॉजी आपल्या समोर घेऊन येत असते. अक्षय म्हात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम. आज खऱ्या अर्थानं अक्षय म्हात्रे स्वतः या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित राहिलेत कारण की स्पर्धा देखील महत्त्वाची आहे. त्यांना देखील माहिती आहे आज 2 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर केली जाते. मेन कॅमेरामन आम्ही पाहता त्या ठिकाणी कुणाल म्हात्रे सर आणि त्यानंतर आमचे सेकंड कॅमेरामन जे मोरेश्वर त्यांना तुम्ही पाहताय. चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतो आहे. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आज देखील तुम्ही पाहताय ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं ना तर जी क्वालिटी आणि क्लॅरिटी देण्याचं काम जी MTC लाईव्ह करते. गोलंदाजी मार्कवरती सकलेन आलाय. पहिलाच बॉल बाहेर टाकलाय, लेग साईडला आलाय, वाईड आलाय, त्याच्यावरती 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळेल. वाईट +1 आहे ना. वाईट +1 अशा 2 धाबा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. या 2 धाब्याने 34 धाबा धावफलकावरती. फैजान अडाल या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. हो चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आउटसाइड ऑस्ट्रम होता. उचलीची अपेक्षा जरूर होती या ठिकाणी आपण पाहता आबिद खोत यांना परंतु ती उचली मिळाली नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. अगदी ज्या MTC लाईव्हच्या आपण प्रशंसा करत होतो परंतु ते देण्याचं काम या दामत प्रीमियर लीगमध्ये जर कोणी केलं असेल तर शादाबभाई नजे यांच्या माध्यमातून आपण पाहताय.
या स्पर्धेमध्ये MTC लाईव्हला खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आणलं गेलं, परंतु इथे आबिद खोत थांबायचं नाव घेत नाहीये. प्रत्येक बॉलवरती आक्रमण केलं जातोय. सकलेनवरती देखील आक्रमण चढवलंय. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला आणखीन एक षटकार. अब्दुल्ला भाई आणि फैजल भाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत दामद प्रीमियर लीग 2025 मध्ये. संपूर्ण लाईव्हची व्यवस्था शादाबाई नजे यांच्या माध्यमातून आणि या ज्या चमचमीत आणि आकर्षक तुम्ही ट्रॉफीज पाहता ते सन्माननीय आमचे अजगरजी खोत साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलाय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथून धावफलक जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलाय ते 40 वरती. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात सादजी नजे आणि त्यांचे सहकारी मुसाभाई. या दोन खऱ्या अर्थानं धुरंधरांनी या A1 जोडीनं ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. फार चांगली संकल्पना असते खऱ्या अर्थानं. आपल्या गावची स्पर्धा त्याच्यामध्ये पूर्ण गाव खऱ्या अर्थाने एन्जॉय करत असतं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41. 41 धावा. बुरानबाई खुश आहेत. जेव्हा धावा येत नव्हत्या तेव्हा थोडंसं मायूस होते, परंतु आता खुश जरूर असतील कारण की आबिद खोत चांगली बॅटिंग करतायत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 41. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सकलेन देखील चांगले गोलंदाज आहेत, परंतु नेमकं काय घडलं जात आहे. हो, राऊंड विकेटने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न बाहेर निघाला. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप. आणखीन एक वाईट बॉलच इथून पाहायला मिळतोय. सकलेन प्रयत्न जरूर करतात प्लॅनिंग करण्याचा, इथून मात्र डॉट बॉल फेकण्याचा, त्यानंतर मात्र विकेट घेण्याचा, परंतु त्यांच्या प्रयत्नांना थोडं कुठेतरी होईना परंतु अपयश जरूर पाहायला मिळतं आहे. साईक रोटेशन झाली आहे. आता मात्र आसिफ यांच्या विरोधामध्ये चांगली बॉलिंग करू शकतील का हे देखील पाहावं लागेल. हो, बॅटची आतली कडा घेतली. बॉल शॉट फाईन लेगमध्ये चालला आहे. फिडिंग चांगली झाली आहे. त्या ठिकाणी आपण पाहताय बॉलला स्टॉप केलं तोपर्यंत एक सिंगल दाबीतून कंप्लीट. एक सिंगल आल्यानंतर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय ते मात्र अगदी आपण पाहताय 43. 43 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांमध्ये 40+ धावा येणं हे खऱ्या अर्थानं अनिवार्य असतं. ही एक चांगली टोटल असते, परंतु ती देखील पार झाली आहे. तिसरं षटक चालू असताना आबिद खोत चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. हो, यावेळी देखील फटका चांगला केला परंतु मिस टायमिंग आहे. खुरमबाई नजे बॉल खाली पकडले. कॅच सेफ हँड आणि आबिद खोत इथून मात्र आपल्याला परतताना पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग केली होती. अगदी आपण पाहताय सांगतायत की बॉल थोडासा वरती लागला आणि त्यानंतर मात्र हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. 43 वरती मात्र तिसरी विकेट आली आहे. चांगली पार्टनरशिप झाली होती आसिफ आणि आबिद खोत यांच्यामध्ये, परंतु त्यानंतर ते बाद झाले. आता मात्र शाहीद चालला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. अकरा बॉलमध्ये 28 धावसंख्येची इनिंग ज्यांना साकारली ते आबिद खोत इथून बाद झालेत. सकलेन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण देखील यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. दामद प्रीमियर लीग 2025 आपल्या गावची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. हा गावचा उरूसच आहे एक प्रकारे आपण पाहताय. हो, इथे साईडचा देखील फटका फसलाय. पुन्हा एकदा खुरमबाई आलेत परंतु बॉल हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप झाली आहे आणि तिथून मात्र एक धाव पाहायला मिळेल. सॉरी, 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 45. बबलू नजेब देखील पोहोचले होते परंतु खुरमबाई यांनी कॉल केला की ही कॅच मी घेतोय आणि तिथे मात्र तो कॅच ड्रॉप झाला.
शेवटचं षटक घेऊन आपण पाहताय बबलू नजे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. एक सिंगल धाव खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी 47. हो यावेळी देखील आपण पाहताय सफल झालेत. बरोबर गॅप शोधली आहे फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय हमजा प्रयत्न करताय डाईव्ह लगावली आहे बॉलला थांबवण्याचा प्रयत्न परंतु तोपर्यंत बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा या बॉलवरती देखील पाहायला मिळतील. 51 धावा धाव फलकावरती आल्यात. 51 51 धावा धाव फलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 51. अर्धशतक कंप्लीट झाले. सौद 11 या टीमचं. असं वाटलं होतं 40च्या आतमध्ये रोखलं जाईल पहिल्या षटकामध्ये तो खेळ पाहताना, परंतु त्यानंतर एक्सलेटरवरती पाय दिला आणि गाडी अगदी भर वेगानं पुढे निघून गेली. तिथून आपण पाहता 51 धावा धाव फलकावरती आल्यात. आता मात्र येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते या षटकातील अगदी 4. आतापर्यंत 51 आल्यात. आसिफ बाय चांगली बॅटिंग करतात. एक षटकार एक चौकार एक दुहेरी 4 सिंगल त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. 8 बॉलमध्ये 16 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. 1 बॉलमध्ये 2 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो शाहिद. त्याला देखील आपण पाहताय बबलू. हो यावेळी देखील आपण पाहताय ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी सकलेन चांगली फिल्डिंग. सकलेन एक चांगले फिल्डर देखील आहेत, तेवढेच चांगले बॉलर देखील आहेत, तेवढेच चांगले बॅटर देखील आहेत. आणि आता मात्र इथून जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव आली. सिंगलच्या साह्यानं 52 धावा 52 रन्स बोर्डवरती पाहायला मिळतील. 52 धावा धाव फलकावरती आल्यात. मिश्का त्यांनी जर का कॅच पकडली सोडली तर फरहान भाई यांच्याकडून 500 रुपये. मिश्का त्यांनी जर का झेल सोडली तर फरहान भाई यांच्याकडनं 500 रुपये. बघा आता ते कुठे उभे आहेत, कोणत्या रिझन मध्ये आहेत बघा. त्यांना बरोबर टार्गेट करा, त्यांच्याकडेच बॉल मारा. हो इथे लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला. सकलेन वेगानं बॉलवरती आले तो चांगली फिडिंग पहा. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बॉल आता तो निसटला होता तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. सकलेन बॅकअपला आले होते. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. मोठा प्रवास होता. काऊ कॉर्नर पासून खऱ्या अर्थानं डीप मिड विकेट पर्यंत धावायचं होतं. तो प्रवास त्यांनी सहज कंप्लीट केला. काय धावतायत मैदानावरती. सन्मान्य अब्दुलजी कादिर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आपण देखील आपलं देखील सहर्ष स्वागत. ओ दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय विकेट झाका ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण देखील या आपलं देखील सहर्ष स्वागत. दामत प्रीमियर लीग मध्ये विकेट आली आहे. शाहिद इथून बाद झालाय. या षटकातील जर पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत बबलू नजे यांनी धावा खर्च केल्यात त्या 9. तो एक चौकार जिथे फिल्डिंग चांगली झाली असती तर तिथे देखील धावा बचाव झाला असता, परंतु तो चौकार आला. एकंदरीत 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवली आहे. टीमची एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 54. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता MTC लाईव्हच्या माध्यमातून ऑन टीव्ही. अशा प्रकारे बोल्ड झालाय शाहिद यांचा. मोईज झालेत बॅटिंगसाठी. हो चांगला बॉल काय ब्लॉक होल मध्ये टाकलाय. वाईड यॉर्कर केला आणि इथून मात्र पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सौद 11 या टीमनं धावा बनवल्या त्या 54. विकेट्स आल्या होत्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आता इथून सालिम 11 टीमला दुसऱ्या सत्रामध्ये 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 55 टार्गेट तसं पाहायला गेलं तर या मैदानावरती जास्त मोठं नाही आहे, कारण की 80 ते 85 धावा देखील चेस झाल्यात. त्याच्यामुळे हे टार्गेट तेवढं मोठं नाही आहे, परंतु या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना महत्त्वाचं म्हणजे
नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. वकास 11 त्यांच्या विरोधामध्ये अमान्श 11. वकास 11 आणि अमान्श 11 दोन्ही टीमचे कर्णधार. अमश 11 आणि वकास 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. दोन्ही टीम दरम्यान आपण या ठिकाणी टॉस करतोय. जाबिद भाई यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. अमन्श 11 त्यांच्या विरोधामध्ये वकास 11. शिमान मौलाना यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. या शिमान मौलाना आपल्या शुभ हस्ते टॉस. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय वकास 11 टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आत चला. गोलंदाज आसिफ समोर आपण पाहताय बबलू नजे. नॉन सेकंडवरती खुरम नजे. हो पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लाऊड अपील केली जाते पंचांकडे. अगदी आपण पाहताय अपील तंत्राचा वापर केला जातोय. इथून जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव आलाय. पंच अगदी तटस्थ आहे. संदीप गायकवाड सर आपण पाहताय. स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुझक्कीर मौलाना त्यांना तुम्ही पाहताय. एक चांगले ऑफिशियल ज्यांना क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. हो इथे देखील आपण पाहताय चांगला बॉल अगदी शॉर्ट थर्डमॅनमधून निघाला. तिथे मात्र फिल्डर आहेत. एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. चॉप करण्याचा प्रयत्न होता. हलक्यातनं कट मारायची होती. शॉर्ट थर्डमॅनमधून बॉलला काढायचं होतं परंतु तेवढी गती मिळाली नाही. तिथून फक्त एक सिंगलच जाऊ पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेशन झालं.
हो इथे ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 षटकार. पहिलाच बॉल फेस करत असताना खुरम नजे यांच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्या 7. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर खुरम नजे ज्यावेळी गोलंदाजीसाठी आले होते त्यांच्यावरती देखील प्रति हल्ले चढवले होते. ते खराब चेंडू टाकले होते, त्याच्यावरती मोठे फटके आले होते. आणि आता मात्र ते बॅटिंग करत असताना त्या धावा तिथून मात्र हो इथे एज लागली आहे आणि त्यानंतर मात्र ती विकेट्स पाहायला मिळाली. एक षटकार आल्यानंतर आपण पाहताय ती मोठी विकेट्स खुरम नजे इथून मात्र बाद होताना पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अकीब आपल्याला पाहायला मिळतील. एक षटकार तर आला होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती देखील प्रहारच चढवायचा होता. त्याच उद्देशानं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये, कारण की 30 या सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक आहे आणि तिथे मात्र थोडीशी मुभा जरूर असते फलंदाजांना. इनफिल्डला क्लिअर केलं तर मात्र मोठे फटके पाहायला मिळत असतात. आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे बॅटची अगदी आतली कडा घेऊन बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघाला. तिथून जर पाहायला गेलं तर ती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खुरमनं जे बाद झाले. धावसंख्या पाहायला मिळते 7. टार्गेट जर पाहायला गेलं तर 55 धावसंख्येचं. 24 बॉल 55चं टार्गेट होतं. 7 धावा तर धावफलकावरती आल्यात. आता आपण पाहता अकीब गेले 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. सालिम 11 टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. सालिम अनुपस्थित आहे. हो ड्राईव्ह केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. बॉलला स्टॉपच केलंय, जाग्यावरती थांबवलं अगदी. आणि तिथून जर पाहायला गेलं तर फक्त एकच धाव पाहायला मिळेल. ड्राईव्ह चांगला केला होता, अगदी फुटवर्क पाहायला मिळालं होतं अकीब यांचं. बरोबर पुढे आले होते, त्यानंतर मात्र बॉलला ड्राईव्ह केलं होतं आणि तिथे मात्र फिल्डिंगच चांगली झाली. एक धाव तिथून पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. नवनाथ तांबोली सर आम्हाला सांगत असताना जे ऑफिशियल स्कोरर आहेत, नितेश तरे ज्या ज्यावेळी नसतात त्या त्यावेळी नवनाथ तांबोली सर आमच्या समयमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने फटका सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आणखीन एक षटकारच पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र तब्बल 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता MT लाईव्हच्या माध्यमातून. हो गुड क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर बाउंड्री लाईनला क्लिअर केलं. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती 1 विकेट आली आहे. मौलानाजी कासिम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावरती. दामत प्रीमियर लीग सर आम्ही टायमर लावलेला आहे. हा टायमर लावलेला आहे. टायमर सेट आहे. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट झालंय. आता तुम्ही जेवढा वेळ घ्याल तेवढं तुमच्यावरती डिपेंड आहे. अठरा बॉल अजून 41 धावसंख्येची गरज आहे, कारण की 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आकिब 1 बॉलमध्ये 1 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. 3 मध्ये 7 या धावसंख्येवरती बबलू नजे बॅटिंग करतायत. आणि आता गोलंदाजीसाठी सैफ आलेत. लेफ्टी स्विमर, लेफ्ट हँड स्विमर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना चांगले बॉल खऱ्या अर्थानं टाकत असतात. एक मॅचमध्ये खराब कामगिरी जरूर झाली होती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपला फॉर्म त्या ठिकाणी त्यांनी मिळवला. आणि आता मात्र आपल्या प्रीमियर लीगमध्ये गावच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. समोर आपण पाहताय अकीब लेफ्ट हँड राऊंड विकेटने. हो पहिला खराब बॉल स्लॅश केला. बरोबर अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने काढला बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे दाखल झालाय. 4 धावेंसाठी चौकार. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 19 वरती, कारण की नो बॉल देखील आलाय. 9 + 4 अशा 5 धावा धावफलकावरती.
9+4 5 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. हाईट फॅक्टर आणखीन एक जर असा बॉल आला तर मात्र हो आकुल टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय. फिल्डर त्या ठिकाणी सौद आहेत. कॅच तर कॅरी झाली आहे परंतु फ्री हिटचा बॉल आहे. फेकी थोडीशी वाईट झाली आहे. एक धाबीतून कंप्लीटच होताना पाहायला मिळतीये. कॅच तर कॅरी झाला होता आकिब यांचा परंतु तो फ्री हिटचा बॉल होता. तिथून देखील जर पाहायला गेलं तर एकच धाव आली आहे. एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 20 वरती. हो स्ट्रोक चांगला खेळला परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी शाहीद पकडली आहे त्यांनी कॅच. आणि तिथून जर पाहायला गेलं तर विकेटच पाहायला मिळतीये. चला चेक करायचंय त्या ठिकाणी षटकार आहे की कॅच कॅरी झालाय. त्या ठिकाणी आपण पाहताय चेक केलं जात आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता या ठिकाणी तो डिसिजन थोडासा पेंडिंग ठेवण्यात आला कारण की अगदी डीप मध्ये होता. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर
चला विकेट आहे. वीस धावा धावफलकावरती आल्यात. विकेट आल्यात 2. या षटकातील 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. बबलून जे बाद झाल्यानंतर ताबिश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 2 विकेट्स आल्यात. ताबिश 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. टार्गेट जर पाहिलं गेलं तर 55 धावसंख्येचं आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेले तर 20 आली आहे. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं विकेट आल्यात तरी देखील धावसंख्या देखील इथून चांगली उभारली गेली आहे सालिम 11 या टीमकडनं. तो मोमेंटम त्यांच्याकडे अद्यापही आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती आल्यात. आत्तापर्यंत 8च बॉल समाप्त झालेत. अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. 35 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल इथून शिल्लक असेल ते 16 बॉल 35 धावसंख्येची गरज. ओ बॅटची अपरकट लागली आहे. बॉल पाठीमागे दोन्ही फ्लाइंग स्लिपला चुकी झाली आहे. बॉल सरळ जाईल लॉंग स्टॉपला. चौकार. चला ज्यावेळी थर्ड अंपायरचा डिसिजन असेल त्यावेळी कोणताही प्लेयर्स या ठिकाणी या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येणार नाही. जे 2-12 प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी ते चेक करतील. आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे, ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे. त्याच्यामुळं या स्पर्धेमध्ये जे काही नियम आहेत ते आपल्या बाजूनीच असणार आहेत हे लक्षात ठेवा, कारण की आपली स्पर्धा आहे. त्याच्यामुळं कोणीही इथे येऊ नका. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 24. ओ ऑन साईडला विथ द टर्न बॉलला सरळ फेकून दिलाय. काव कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे ताबिशच्या बॅट मधून आलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये लवकर आला. 30 धावा. बॉल 4 बॉल झालेत आणि 30 धावा धावफलकावरती आल्यात. 14 बॉल आणि अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल 25 धावसंख्येची गरज अजूनही आपण पाहताय. हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ताबिश यांचा विचार करायला गेलो ना तर अगदी जर पाहायला गेलं तर मॅच सुरू होण्याच्या बरोबर पाऊण तास आधी आले होते आणि तिथून मात्र मैदानावरती ते सराव षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 30 वरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अफजल थोडं बाजूला वा ना तिथून. ओ आणखीन एक बॅक टू बॅक धमाके. ताबिश मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतात. ताबडतोब अगदी जर पाहायला गेलं तर विस्फोटक आक्रमक रूपच धारण केलाय आणि अगदी गेल्या गेल्या 2 मोठे फटके सेफच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 मोठ्या फटक्यांनी जर पाहायला गेलं ना तर या धावसंख्येचा अगदी पारडच चेंज केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 36 वरती. बनवायच्या आहेत त्या 25-36 धावा धावफलकावरती आल्या. 13 बॉल 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल द्या, बॉल मॅच बॉल द्या. सर
जुना बॉल आहे का तुमच्याकडे? जुना असेल तर द्या. पहिल्या मॅचचा जुना बॉल द्या. मिला मिला. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचले 36 वरती. 3 बॉलमध्ये 16 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय ताबिश. 3 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ते हकीब. थोडंसं महागडं षटक राहिलंय सौद 11 टीमसाठी सैफ यांचं. धावसंख्या जास्त कमी झाला. 13 बॉल 19. हो यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर आउटसाठी लेग स्टंप वाईटच बॉल आला. 13 मध्ये 18 हे समीकरण इक्वेशन आणि हे पाहायला मिळालं होतं. कारण की जिथे सालिम 11 ज्यावेळी बॉलिंग करत होती त्यावेळी पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर धावा कमी आल्या होत्या, विकेट्स देखील आल्या होत्या. परंतु सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय खुरम नजे यांच्याकडनं चुकी झाली होती. ते 2 नो बॉल टाकले होते, त्याच्यानंतर 3 षटकार आले होते. आता तशीच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे दुसऱ्या सत्रामध्ये देखील. 13 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. हो आउट साईड ऑफ स्टंप टाकलाय बरोबर. आता लाईनमध्ये आलाय, व्हेरिएशन पकडली आहे आणि शेवटचा बॉल इथून डॉट बॉल टाकलाय. 12 बॉल आणि आता 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 18. 12 बॉल 18 म्हणजे प्रति षटक आता 9ची सरासरी इथून राखायची आहे सालिम 11 टीमला. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ती सरासरी राखली जाईल का हे देखील पाहावं लागेल. 12 बॉल 18 धावसंख्येची गरज. सालिमची कमी थोडीशी नक्कीच भासत असेल सालिम 11 टीमला, कारण की एक गोलंदाज त्यांचा त्या ठिकाणी आपण पाहताय कमी झालाय. सन्मान्य ताहिरजी अडाल साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. जाहीरजी अडाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे या आपलं सहर्ष स्वागत. जाहीर अडाल साहेब या आपलं देखील सहर्ष स्वागत या मंचकावरती. दामद प्रीमियर लीग 2025 ची ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहताय. चला चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. चला सर एकत्रित येऊ नका, फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. जास्त वेळ नाही आपल्याकडे. आज आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायचे आहेत. मध्ये उद्याच्या दिवसामध्ये जिथे आपल्याकडे भरपूर टाईम राहील आणि मग सेमीफायनल फायनल या मॅचेस देखील आपल्याला चांगल्या षटक्यांच्या खेळवता येतील. 12 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटक 9ची सरासरी राखायची आहे. ती सरासरी राखली जाईल का की इथून जर पाहायला गेलं तर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत मिझान. तो मिझान इथून कमबॅक करून देईल हे देखील पाहावं लागेल. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायचे ते 18. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहताय मिझान आलाय. हो पहिला फुलटॉस बॉल. आणि इथून आपण पाहताय पंचांकडे अपील केली जाते. पंचांकडे अपील केली जाते आणि पंच इथे चेक करतायत. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आला. बॉल एस्टँडवरती लागला की नाही हे चेक करायचं आहे. ओके चला चेक केलं जात आहे. या ठिकाणी आपण पाहताय 7 बाय आओ.
सर नो बॉल आहे, स्टंपच्या वरून आलाय बॉल, स्टंपला हिट झालाच नाही, अगदी बरोबर स्टंपच्या वरूनच आलाय, त्याच्यामुळं नो बॉल असेल आणि नो बॉलनं एक एक्स्ट्राची धाव फलकावरती जरूर पाहायला मिळेल. हो, इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑनला क्लिअर केलाय. आणखीन एक षटकार ताबिशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. फ्रीचा बॉल मिळाला होता आणि त्या बॉलवरती खऱ्या अर्थानं फ्री हिट चा पुरेपूर समाचार घेतला आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय ते सीमारेषेच्या पलीकडे. 45 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आलात. हो, ऑन साईडला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस सहन केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉलमध्ये 23 धावसंख्येवरती बॅटिंग करतात ताबिश. आपण पाहताय जबाबदारीपूर्वक इनिंग साकारत असताना. हो, चांगला बॉल बॅटची अगदी अफसरजी बुबेरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी मिजान यांच्या 500 रुपयाचं कॅश प्राइज. 46 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर 11 बॉलचा खेळ बाकी. 9 बॉल आणि 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सकलेन. हो, सकलेनचा हा फटका मिस टायमिंग राहिला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सेफ पकडली एक कॅच, सेफ ने पकडली कॅच, सेफ आणि विकेट्सच पाहायला मिळते. 9 बॉलमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता असताना हा मोठा फटका गरजेचा होता का, हा देखील प्रश्न सर्वांना पडलाय. कारण की 9 बॉलमध्ये 9ची गरज आहे. सिंगल डबलने देखील मॅच फिनिश होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये देखील आपण पाहताय इथे ही चुकी आपल्याला जरूर होताना पाहायला मिळाली. हलक्या हातानं सेन्सिबल ड्राईव्ह आपण पाहताय. एक सिंगल धावीतून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या साह्यानं जर पाहायला गेलं तर स्कोर बोर्ड आता जाऊन पोहोचतंय ते मात्र 47 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकातील अद्यापही एक बॉलचा खेळ बाकी आहे. मिजान यांचा आपण पाहता एक षटकार आला होता, एक खराब बॉल आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक केलं. 2 विकेट्स त्यानं मिळवल्या. त्यानंतर एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47. हो, इथे देखील आपण पाहताय ब्लॉक हॉलमध्ये बरोबर टाकला होता फिल्डर. त्या ठिकाणी आपण पाहताय साऊथ टीमचे पुरस्कर्ते, टीमचे कॅप्टन, त्याच्या हातामध्ये एकच धाव इथून पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 48. म्हणजेच काय तर आता समीकरण बदललं जात आहे. समीकरण जाऊन पोहोचले ते 6 बॉल आणि 7, परंतु ताबिश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या साथीनं आपण पाहायला गेलं तर सुफियान जे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता असं वाटलं होतं. थोडंसं अवघड चित्र जरूर पाहायला मिळेल का, कारण की पहिलं षटक तेवढं प्रभावित करणारं होतं, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा बनवल्या ताबिश यांनी
आणि त्यानंतर बबलू यांचा देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु बबलू बाद झाल्यानंतर ताबिशनं एकट्यावरती जबाबदारी घेऊन ज्या जबाबदारीपूर्वक या रन्स बनवल्यात. आता 6 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती ते तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. चला जास्त वेळ घेतला जातोय. आता बरोबर तुमच्याकडे शेवटच्या षटकासाठी फक्त 4 मिनिटं. शेवटच्या षटक आणि स्वतः सऊद आलाय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये समोर आपण पाहताय ताबिश 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय, मिस टायमिंग राहिलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहेत, पकडली आहे कॅच. सहा बॉलमध्ये 7 धावसंख्येची गरज असताना मॅच फिनिश करायच्या इराद्यामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं होतं. बॉलला हाईट जास्त मिळाली आणि त्यानंतर मात्र लांबी थोडीशी कमी मिळाली. बरोबर अगदी आपण पाहतोय शाहीच्या हातामध्ये तो झेल आपल्याला पाहायला मिळाला. आता समीकरण इथून बदलेल. येणारे 5 बॉल 7 धावसंख्येची गरज. मॅच फसले की काय हे चित्र जरूर आता इथे स्पष्ट झालंय. येणारे 5 बॉल 7 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज सऊद आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. नवीन फलंदाज अकिल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ज्यांनी बॉलिंग तर चांगली केली होती. पाच बॉल आणि 7 धावा. हो इथे ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने. अगदी आपण पाहताय एक तर कंप्लीट झाली आहे. एकावरच थांबलेत, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला त्या झाडाखाली जायचं. तिथे पवेलियन आहे, सर्वांना तिथे जायचं. फिल्डर इथे कोणीच थांबणार नाही, सर्वांना तिकडे जायचंय. बॅटिंगवाली टीम आपण चला लगेच तिथे तुमच्यासाठी त्या ठिकाणी पवेलियन आहे, झाडाखाली चला. आणि टेबल ज्या ठिकाणी लावले थोडेसे टेबल बाजूला घ्या. जे स्टॉल लावलाय त्यांना विनंती आहे की आपला स्टॉल थोडासा बाजूला घ्या, बाजूला घ्या तो स्टॉल. इथे देखील आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मॅचमध्ये कहाणी में ट्विस्ट आलाय. हे बॉल खऱ्या अर्थानं भरपूर महत्त्वपूर्ण राहिलेत. आणखीन एक डॉट बॉल आलाय, प्रेशर वाढलाय आता बॅटिंग करणाऱ्या सालिम 11 टीमवरती. धावसंख्या पाहायला मिळते ती 49 49. ओ फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे, बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. विजयी षटकार इथून पाहायला मिळतोय. सुफियान यांच्या बॅटमधून अगदी टोला बॉल लागल्यानंतर जी गती पकडली बॉलनं, बॉल सरळ जाऊन पोहोचलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणि या 6 धाब्यानं ही मॅच फिनिश केली आहे ती सालिम 11 या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड टीम सौदी 11 दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. लीग स्टेजच्या मॅचमध्ये एका मॅचमध्ये पराजित झाला म्हणून काय खेळ संपत नाही. तिथे तुम्हाला आणखीन मजबूती मिळते, कारण की तुमच्याकडनं ज्या चुका झाल्यात त्या चुका तुम्ही नेक्स्ट मॅचमध्ये सुधाराल आणि मात्र त्या सुधार आल्यानंतर तुमचा खेळ आणखीन चांगला होईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं बॅटिंग करत असताना 8 बॉलमध्ये 24 धावा बनवल्या तो ताबिश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये चला. सन्माननीय असगरजी खोत साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. सॉरी मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच सर या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. ताबिश या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब.
चला आता जे काय आणखीन नियम जे आयोजकांनी आम्हाला सांगितले ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एकही खेळाडू या ठिकाणी नसणार आहे. त्यांच्यासाठी तो बॅटिंग कक्ष त्या ठिकाणी आहे झाडाच्या बरोबर बाजूला. त्या ठिकाणी चेअर देखील आहेत आपल्याला बसण्यासाठी. आपण त्या ठिकाणी जायचे. खेळाडू एकही या ठिकाणी नसणार आहे. ज्यावेळी पंचांना वाटेल त्यावेळी थर्ड अंपायर ज्यावेळी असेल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समधनं तुम्हाला तो